मला तुम्हाला असं सांगायचं आहे की युवकांनो, जे तरुण मुलं आहेत ना, त्यांना मला हे सांगायचं आहे की कुठल्याही गावाचा विकास करायचा ना, तर सगळ्यात पहिला आपला विकास करायचा असतो. आपण मोठं व्हायचं असतं, मग गाव आपोआप मोठं होतं. आणि आपण मोठं होण्यासाठी कष्ट करायचे असतात, इमानदारीनं प्रामाणिकपणाने कष्ट करायचे असतात. मला कधी कष्टाची चुणूक लागली त्याचा एक प्रसंग होता. तुम्हाला मी बाजारचा दिवस सांगत होतो. बाजारचा, आमच्याकडे बाजारला जायचं ना, तर कधीतरी किनगाव कधीतरी पानगाव असं आम्ही बाजार करायचो, माझे वडील. मग बाजारला जायचं असेल तर माझे वडील म्हणायचे, विठ्ठल बघा, तर गोविंदराव गुरुच्या घरी जा आणि 100 रुपये घेऊन ये. आम्ही खूप अडचणीची माणसं. आमच्याकडे बाजारला जाण्यासाठी कधीच पैसे नसायचे, कधीच, म्हणजे एकदा पण नाही. प्रत्येक बाजार हे कर्ज काढून करायचो आम्ही. त्या गोविंदराव गुरुच्या घरी गेलं, ते 100 रुपये मागितले की त्यातले ते 90 द्यायचे आणि 100 रुपये बांधून ठेवायचे, कारण 10 रुपये शेकडा कर्ज आम्हाला मिळायचं. ते बाजारला गेलं, त्या 90 रुपयात तो बाजार भागवणं महत्त्वाचा विषय असायचा. आणि घरातला पद्मश्री डॉक्टर तात्यानंतर मीच शिकलेला आणि घरात राहिला मुलगा, आम्हाला ते बाजारला जावं लागायचं, लिहून आणायचे काय काय घेतलं, काय काय केलं म्हणून. लिहिणारा मारत कोणीच घरात माणूस नाही. तुम्हाला सांगतो मी, ईद एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 10 वर्ष ते कर्ज आणायचं. ते वर्षभर कर्ज लिहून ठेवायचं आणि वर्षभरानंतर असाच कधी पाऊस पडायचा, कधी पडायचा नाही. आणि जे आपल्या शेतामध्ये उत्पन्न होईल त्या उत्पन्नातून ते विकायचं आणि जे पैसे येतील त्या पैशावर व्याज फिटायचं, मुद्दल तसंच राहायचं. मी ना एक दिवशी ठरवलं, माहिती आहे का, मी तरुण मुलांना सांगतोय, मी एक दिवशी ठरवलं, बॉस इतका अभ्यास करायचा आणि इतका मोठा माणूस व्हायचा ना, पुन्हा गोविंदराव गुरुच्या घरी कर्ज मागायला जायचं नाही. इतका अभ्यास करायचा आपल्याला. प्रमाणिकपणे सांगतो, मला मी अभ्यास केला ना, फक्त ते कर्ज नको म्हणून केला. इतकं वाईट वाटायचं ना, म्हणजे एकदाही आमचं कर्ज फिटलं नाही. तुम्हाला सांगतो, मी भारत देशातली सगळ्यात उंच डिग्री माझ्याकडे आहे. ही डिग्री घेऊन लातूरमध्ये आल्यानंतर 7 वर्षे प्रॅक्टिस केल्यानंतर आत्ता ते कर्ज फेडलं. हो, काय सांगू तुम्हाला मी, आत्ता ते कर्ज फेडलं मी. ते व्याजाने जे लिहून ठेवलं त्याच्यावर मी काहीच म्हणलो नाही, म्हणजे कमी करा जास्त करा काहीच नाही. तुम्ही वेळेला दिलं हे तुमचे उपकार आहेत. ते कर्ज कमी होतं, जास्त होतं, बरोबर होतं, चूक होतं, मी काय म्हणलं नाही. विचारलं किती होतं वडिलांना, अण्णा म्हणलं एवढं होतं, देऊन टाकलं, विषय संपला. मला तुम्हाला पॉईंट सांगायचा मुलांनो, कुठलाही विकास करायचा आहे ना, तर स्वतः कष्ट करून मोठे व्हा. विकास आपोआप होतो. विकास म्हणजे काय? विकास म्हणजे तो माणूस मोठा होणं. जोपर्यंत आपण मोठे होत नाही तोपर्यंत विकास होत नसतो. बोलून विकास होत नाही, गप्पांवर विकास होत नाही. स्वतःमध्ये कर्तृत्व निर्माण केलं ना, विकास बिलकुल होत असतो. होतो म्हणजे होतोच. बघा, हे आमचं घर, म्हणजे मी 10वी पास होईपर्यंत मी कंदिलाच्या चिमणीच्या अभ्यासाला, म्हणजे उजेडाला अभ्यास करून पास झालो. ओके, याच्या पुढची हाईट तुम्हाला सांगतो की कंदिलाला आणि चिमणीला महिनाभर तेल पुरेल एवढे पण पैसे आमच्याकडे नव्हते. मी एका सावकाराच्या मुलाशी मैत्री करून त्याच्या घरच्या दुकानातलं कंदिलासाठी तेल वापरून मी अभ्यास केला. मी 10वी पास होईपर्यंत, फार लांबचं बोलत नाही आहे, अशा घरामध्ये आमचा जन्म झाला. पण तुम्हाला सांगतो, आता पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, हा डॉक्टर विठ्ठल लहाने आणि लहाने कुटुंबीय. का मोठं झालं? कारण हे लेकरं शिकले म्हणून मोठं झालं. तुम्ही शिका. ओके, तुम्ही शिकले ना, आपोआप माणसं मोठी होतात. शिका, शिक्षण घ्या. तुम्हाला सांगतो ना की ग्रामीण भागातले लेकरं जास्त चांगले असतात, खेड्यातले लेकरं जास्त चांगले असतात, जास्त कष्टाळू असतात. ह्या देशामध्येच नाही, जगामध्ये जेवढे मोठे लोक आहेत ना ते खेड्यातले आहेत. शहरातले लोक मोठे होतात का नाही होतात असं मला बोलता येणार नाही, होत पण असतील, पण सगळ्यात जास्त लेकरं शेतातले काम करणारे खेड्यात लेकरं मोठे होतात. अरे तुम्हाला सांगू का मी आहे ना, 10वीपर्यंत असं एकदाही घडलं असेल की त्या दिवशी शेतात मी काम नाही केलं. तुम्हाला वाटतं टायबी लावून विठ्ठल लहाने एकदम असा आला, आकाशातून पडलाय. काय आकाशातून पडलेलं नाही मी. मी आपला एकदम शेतातला शेतकरी. मला खुरपता येतं, मला कोळपता येतं, मला बनीम रचता येते, मला पेंड्या बांधता येतात, मला पेरता येतं, सुंदरमधलं सुंदर आजही येतं. ओके, मी तुम्हाला हे सांगतो ना, मी शेतातला माणूस आहे. शेतातली प्रत्येक गोष्ट काम केलेला माणूस आहे मी. तुम्हाला सांगतो ना की याचा आपल्या पुढच्या आयुष्यात खूप फायदा होतो. कष्ट करायची सवय लागते आणि जे लोक कष्ट करतात की नाही ते लोक आयुष्यात यशस्वी होतात. त्यामुळे कष्ट करा पोरांनो. कष्ट केल्याशिवाय तू माणूस मोठा होत नसतो. बऱ्याच पोरांना काय वाटतं, आजकालच्या मुलांसाठी एक वाक्य सांगून जातो. मुलांना काय वाटायला लागतं की पालक म्हणजे आईवडील खूपच मोठी अपेक्षा करतात.
असं लेकरांना वाटायला लागतं. बघ शाळेत घातलं, ट्युशन लावून दिली, मग लेकरांनी अभ्यास करायला पाहिजे. आमची एवढी पात्रता नाही आहे तरी आमचे आईवडील आमच्याकडनं अपेक्षा करतात. आजकाल अशी मुलं म्हणतात, मला पण भेटतात. मी फार सारे मुलांसाठी बोलत राहतो, मुलांना मी भेटत राहतो. मी तुम्हाला मुलांना एक छोटा प्रसंग सांगतो की तुमची कॅपॅसिटी तुम्ही ओळखली नाही का तुमच्या आईवडिलांनी ओळखली नाही. याचं एक छोटं उदाहरण माझ्याकडे आहे. ही जरा लांबची गोष्ट आहे. मी आता अर्धा म्हातारा आहे. मी आता 55 वर्षाचा आहे. मी बराच वर्ष काम करतो आहे. 1985ची गोष्ट आहे, जरा लांबची गोष्ट आहे. पण तुम्हाला सांगतो मी 1985ला मी 11वीला घेतो आणि 86ला मी 12वीला गेलो. तिथे ना तेव्हा माझ्यावर एक मुलगा होता श्रीहरी नावाचा. बरं काय नाही का, श्रीहरी नावाचा एक मुलगा होता, माझाच वर्गमित्र होता. त्याचे वडील मधून आम्हाला भेटायला यायचे. तो श्रीहरी अंबलटेकचा होता. म्हणजे हे सगळे इथलेच लोक, फार काय लांबचे लोक बोलत नाही मी. आणि तो श्रीहरी आमच्या वर्गात होता. त्याचे वडील एक दिवशी आले. त्याच्या अगोदर श्रीहरी आणि मी, आम्ही त्याला सिर्या म्हणायचो. सिर्या आणि मी, तसंच म्हणतो मी. आला श्रीहरी म्हणणं अवघड पडायला लागले. सिर्या आणि मी आणि माझा आणखी एक मित्र होता. आम्ही तिघं बसलो होतो. बघा मुलांना जरा बारकाय नाही का. ते सिर्या माझ्याकडे आला आणि तो एक वाक्यरचना, एक वाक्य त्यानं काहीतरी आमचा विषय सुरू होता ते लिहिलं. ते वाक्य लिहिल्यानंतर मी त्याला काय म्हटलं, सिर्या हे चुकीचं लिहिलंस की रे. म्हणला का. अरे म्हणलं हे इंग्रजीचं वाक्य होतं. म्हणलं याच्यामध्ये ना वाज असायला पाहिजे. ईज, आणि मुलांसाठी बोलतोय, ईज नाही वाज असायला पाहिजे. म्हणलं म्हणजे. म्हणलं हे बघ वर्तमान काळ आणि भूतकाळ असं वेगळं वाक्य असतात रे शिर्या. ते म्हणलं का असं काय फरक असतो. म्हणला बघ वाक्यरचना म्हणजे काय मुलांना ऐका. काय म्हणला तो, कर्ता, क्रियापद आणि कर्म म्हणजे झाली वाक्यरचना. तर इंग्रजीमध्ये ईज आणि वाजमधला काय फरक असतो. म्हणजे ईज पण सारखं आणि वाज पण सारखं. बापरे म्हणलं तर 11वीला आलेला मुलाला ईज आणि वाज कळत नाही. 11वीला यातले किती विद्यार्थी जर हात वर करा. शाळेत शिकणारे पोरं किती आहेत वर हात करा. ओके, तुम्हाला ईज वाजमधला फरक कळतो का रे. काय असतं. वा व्हेरी गुड. बघा म्हणजे हे तुम्हाला, अरे देव करायचं लेकर हुशार असणारच आहे ना. तुझंच मग काय प्रश्नच नाही. तुम्हाला सांगतो बरोबर. म्हणजे बघा हा तू कितीला आहे रे. 5वीचा मुलगा ईजवाजमधला फरक सांगतोय. 11वीच्या मुलाला ईजवाजमधला फरक कळत नव्हता. आणि ह्या असला मुलगा 11वीला सोबत असलेला बघा. त्या दिवशी सिर्याचे वडील आमच्याकडे आले. आम्हाला सिर्याचे वडिलाचं अट्रॅक्शन का होतं माहिती आहे का. सिर्याचे वडील स्वयंपाक करायचे ते स्वयंपाकी होते. आणि स्वयंपाक केल्यानंतर ते काय बुंदी काढायचे, बुंदी. आणि बुंदी काढून स्वयंपाक झाला की ते थोडीशी बुंदी बांधून आणायचे झाऱ्याला. तुम्हाला झाऱ्या माहिती आहे. ते असा खांद्यावर टाकायचे. मळकट बनियन, मळकट ती धोती तेलाने भरलेली. आणि पण सगळ्यात चांगलं काय त्याच्यामध्ये बुंदी असायची बांधलेली. त्या झाऱ्याला टाकून ते शिराकडे यायचे. पण शिऱ्याच्या बाजूला आम्ही एकाच रूममध्ये राहायचो. म्हणजे एका बिल्डिंगमध्ये रूम वेगवेगळ्या होत्या. मग ते आम्ही शिऱ्याच्या वडील आले की आम्ही जवळ जाऊन बसायचो. का माहिती आहे का, ती बुंदी खायला मिळायची. आमचं अट्रॅक्शन वेगळंच हो. आम्हाला काय देणं की नाही. मग ते बुंदी खायचे ना. मग एक दिवशी ते वडील आले. असेच त्यांनी बुंदी काढली. आम्ही बसलो होतो. असला सिर्या बसलो. बुंदी खाऊन झाली. आणखी एक माझा मित्र राजाराम मुंडेमध्ये माझाच मेहना झाला पुन्हा. तो माझा रूममध्ये राहायचा 11-12वीला. त्याला माझी बहीण दिली नंतर. तो परळीत आहे आता. तर तुम्हाला सांगतो की आम्ही तिघं बसलो आणि बुंदी खाल्ली. बुंदी खाऊन झाल्यानंतर सिर्याचे वडील काय म्हणतात बघा. बारकाय नका बरोबर. सिर्याचे वडील म्हणतात, सिर्या तुला माहिती आहे का ही बुंदी कुणाची आहे. सिर्या म्हणला नाही दादा. त्याच्या वडिलांना दादा म्हणायचा. नाही दादा माहीत नाही. हे बघ सिर्या, आज आहे ना मी एका खूप मोठ्या माणसा घरी गेलो होतो. तो माणूस इंजिनियर होता. परळीच्या थर्मल पॉवर स्टेशनचा सगळ्यात मोठा माणूस, बॉस. त्यांना ते पद बोलता येईना. पण विचारात न शिकलेला माणूस पद काय बोलता येईना. म्हणजे सगळ्यात मोठा इंजिनियर. त्याच्या घरी नोकर होते, त्याच्या घरी गाडी होती, बसायला मोठी जागा होती. काय शिर्या तुला खरं सांगतो त्या माणसाला मी बघितलं. मला असं वाटतंय शिर्या की तू त्या माणसासारखा इंजिनियर झाला पाहिजेस बघ. आता ही सिर्याची वडील त्याला इंजिनियर म्हणले. त्याला ईज आणि वाज कळे ना. आता काय म्हणलं आता बरं आम्ही कसं. आता मी ह्याला काय मी राजाकडे बघतोय, दोघं हसतोय. आणि ते सिर्याचे वडील पुन्हा त्याला म्हणतात बघ सिर्या कर तसा अभ्यास कर बघ. आता मी म्हटलं ज्या पोराला ईज आणि वाज कळत नाही ते इंजिनियर कधी होणार आहे. हा झाला विषय. पण सिर्या म्हणला हो दादा मी करतो, पण मला वेगळी रूम करून द्या. तेव्हा आम्ही सगळेच गरीब. आमची जी खोली होती ना 20 रुपये भाडं होतं. 20 रुपये पत्र्याची खोली होती. कमीत कमी पैशाची आम्ही खोली केलेली होती. ओके, मी 10 रुपये द्यायचो, माझा मित्र 10 रुपये द्यायचा भाडं. आम्ही हाताने स्वयंपाक करून खायचो. त्यामुळे आमच्या सगळ्या अडचणी. त्याचा सिर्या एक होता. आणि सिर्या म्हणला मला वेगळी रूम करून द्या.
₹20 भाडं एकटा जाऊन भरा, कारण मला मोठ्यानं वाचायचं आहे. त्याचे वडील म्हणले, बघ शिर्या, मी 3 ठिकाणी नाही, मी 10 ठिकाणी स्वयंपाक करतो, पण तुला एकटा रूम करून देतो. वडिलांची किती बघा ताकद कशी असते. मला इतकं त्या माणसाचं आशीर्वाद लागलं. पण बघा बरं, शिर्याने ठरवलं पुस्तकच पाठ करायची, पुस्तकं पाठ करायची. अरे बाकीचे पुस्तकं ठीक आहे, पण गणित पण पाठ करायचे. आमच्या शिर्यानं गणित पाठ करायला सुरू केली. गणित पाठ करायचं, आज हीच वाच कळत नाही त्या पोराला, त्यांनी काय करायचं बिचारांनी, गणित पाठ करायला सुरू केली. तुम्हाला सांगतो, त्या पोरांनी वर्ग जायचं बाजारामध्ये आणि रुलिंग पेपर घेऊन यायचे. रुलिंग पेपर व्हाय लिहायचे, नुसते गणित लिहायचे, असे बसून गणित लिहून काढायचे. अरे म्हणलं, आणि तुम्हाला सांगतो तेव्हा 12वीचा निकाल लागला आणि आमच्या शिर्याला गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क पडले. आमचा शिर्या इंजिनियर झालाय. आता मला सांगा मुलांनो, शिर्याची कॅपॅसिटी शिर्याला कळली नव्हती का वडिलांना कळली नव्हती? कधी जर तुमच्या आईवडिलांनी तुमच्याकडनं जास्त अपेक्षा केली तर काय चुकलं रे? तुम्ही तुमची कॅपॅसिटी बाहेर काढा लेकरांनो, तुम्हाला कळत नाही. तुमच्यात प्रचंड कॅपॅसिटी आहे, प्रचंड कॅपॅसिटी आहे. तुमच्यामध्ये खूप मेंदू आहे, मोठाचे मोठा मेंदू आहे, ते तुम्ही बाहेर काढत नाहीत, ते पूर्ण वापरत नाहीत. पूर्ण मेंदू बाहेर काढा. तुम्हाला सांगू का, मी स्वतः एकदम कमी हुशार असलेला विद्यार्थी आहे. म्हणजे वर्गामध्ये सगळ्यात कमी येणारा मी प्राणी आहे. कळलं मी तुम्हाला काय सांगतो ते? पण माझ्याकडे ह्या भारत देशातले सगळ्यात गोल्ड मेडल जास्त माझ्याकडे आहेत. ह्या भारत देशातले सगळ्यात जास्त हे गोल्ड मेडल आणखी कोणी 14 गोल्ड मेडल माझ्याकडे आहे. आणखी कोणी रेकॉर्ड तोडलं नाही मेडिकल सायन्समध्ये. हां, आणि मी एकदम साधा पोरगा आहे, माहिती तुम्हाला, प्रामाणिकपणे सांगतो. पण कष्ट करायची तयारी. काय होतं, एखाद्या विद्यार्थ्याला एकदा दोनदा तीनदा वाचलं की पाठ होतं. मला 15 वेळा वाचावं लागायचं पाठ करायला, 15 वेळा. पण तुम्हाला सांगतो, मी पुस्तकं पाठ केलीत. मी पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होतो. तुम्हाला माहिती आहे का? पुस्तकं पाठ करा पोरांनो, तुम्हाला पुन्हा पुस्तकं पाठ करा माणूस हुशार होतो. कसा हुशार माहिती आहे का? आत्ता जर माझ्या ओपीडीमध्ये पेशंट येत असेल ना बाहेरून असा, तर फक्त पेशंटच्या चेहऱ्याकडे बघतो मी. किती 2-3 सेकंद मला कळतं या पेशंटला काय आजार झाला आहे, कारण मला पुस्तकं तोंडपाठ आहेत ना. म्हणजे पुस्तकं पाठ केली माणूस हुशार होतो. फक्त इथंच नाही, मला जगभर लोक बोलवतात, 10 भाषणं द्या, या विषयात बोला, त्या विषयात बोला. आता मी परदेशामध्ये खूप 100 दिवस वर्षातले मी परदेशात असतो, देशाच्या बाहेर असतो. एवढ्या परदेशात मी फिरत राहतो. आणि मग मी एखाद्या अशाच एका मित्राला विचारला, तुम्हाला एवढ्या वेळा का बोलवता? ते म्हणले, डॉक्टर साहेब, तुम्हाला एवढ्यासाठी बोलवतो आम्ही की तुम्ही एकदम हुशार डॉक्टर आहेत. मलाच माहिती आहे मी हुशार डॉक्टर नाही, पण आता सिद्ध झालंय ना आपण हुशार आहेत म्हणून. मला हे पॉईंट सांगायचं आहे की अभ्यास केला, पुस्तकं पाठ केली की माणूस जगातला सगळ्यात हुशार होतो. डू इट, करा. काय अवघड नाही याच्यामध्ये, काहीच अवघड नाही आहे. त्याच्यानंतर मी जे तुम्हाला सांगणार आहे हे मुलांसाठी बोललो. आता मुलं मला भेटा, याच्या पुढचं जे मला मी बोलणार आहे. आणि बरोबर पाऊस आला ना. म्हणजे हे करा बरोबर. तुम्हाला खरं सांगू का, मला खूप मुलं भेटतात, खूप विद्यार्थी भेटतात, मला खूप छान वाटायला लागतं. आणि आपण जेव्हा स्वकर्तृत्वानं मोठं होतो ना, त्यातली मजा वेगळी असते. आता मला एक शेवटचं सांगायचं आहे, नातं या विषयावरती मला बोलायचं आहे. आणि माझ्याकडे 13च मिनिटं आहेत, मी तेवढाच वेळ बोलणार आहे. तुम्हाला सांगतो मी की बाकी सगळं तुम्ही करा न करा, पण आईवडिलांशी एक चांगलं नातं ठेवा. तुम्हाला किती लोकांना कळलं आहे माहीत नाही मला, पण एक नातं आहे ना, असं एक नातं असावं की ज्या नात्याला मजाच मजा असली पाहिजे. माझी माय 87 वर्ष झाली आहे, पण तिला मी सांगितल्याशिवाय काहीच करत नाही. आताही चाललो ना, तिला सांगतो की माया अशा ठिकाणी जाणार आहे. पोहोचल्यास इथं मी तिला सगळ्यात पहिला फोन करतो की माय मी पोहोचलो. मी इथून निघालो की तिला फोन करून सांगतो मी निघालो आहे. तिथं घरात पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिलं तिला आधी भेटतो, पुन्हा बाकीचे कामं करतो. तुम्हाला सांगतो मी की आपलं कोणीतरी आहे ना, आपल्यावर कोणीतरी प्रेम करणार आहे. याच्यात जगामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे तर आई असते. ओके, तिच्यावर प्रेम करता आलं पाहिजे, आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे. तुम्हाला सांगतो मी नातं सांगत होतो. किती लोकांना तुम्हाला कळलं मला माहीत नाही, पण माझा एक प्रश्न आहे, एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतो मी. आपल्या आईला माहीत असतं की आपल्या लेकराला काय आवडतं? सगळ्याच आयांना माहीत असतं, हो की नाही? तुम्हाला काय आवडतं सगळ्यांना तुमच्या आईला माहीत आहे. तुम्हाला सांगतो, आता बोलताना बोलून गेले की माझी माय 87 वर्ष झाली आहे आणि माझे भाऊ पद्मश्री डॉक्टर तात्याराव राणे 66 वर्ष झाले, 66 वर्ष झालेत. पण आजही महिन्याला, आजकाल दादा लवकर येत आहेत, पहिले येत नव्हते. एक महिन्याला जेव्हा दादा येणार असतात ना, तर माझी माय अगदी काम नाही करत, पण आदेश देते. काय आदेश देते? 7 दिवस माझ्या बायकोला दही लावायला होते. 7 दिवस दही लावायचं आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचं. एक दिवशी फ्रीज काढली मी, अख्खं दहीचं फ्रीज भरलं होतं. मी हाऊस माझ्या बायकोला विचारलं, एवढं दही कशासाठी लावलंय? म्हणजे माईने लावायला लावलंय. मग माईकडे गेलो, माय एवढं दही का लावलंय ग? माय तात्याराव येणार आहेत,
मोठा येणार आहेत. आता ते मोठा मी छोटा अशी बोलते आमच्या घरामध्ये. आमच्या घरात असं आहे, ते मोठे साहेब छोटे साहेब असे लगे बोलतात. मोठा येणार आहे, मोठा येणार आहे म्हणून दही लावलंय. का? त्याला दही आवडतं. अगं हो माय, दादांना दही आवडतं हे मला माहीत आहे, पण अख्खं फ्रीजवर का लावली आहेस? ती काय म्हणली माहिती आहे का? माय, माझ्या लेकरावर खूप लोक येतात, मग सगळ्यांनी खाल्लं तर माझ्या लेकराला पुरायचं नाही म्हणून भरपूर लावलंय. ह्याला माय म्हणायचं. हो, त्याला माय म्हणायचं. म्हणजे माझ्या माईला आजही माहीत आहे की माझ्या लेकराला काय आवडतं. फक्त माहीत आहे नाही, ती आजही लेकरासाठी हे करतेय. जेव्हा की ती 87 वर्ष झाली आहे आणि लेकरू पण म्हातारा झाले, लेकरू पण आजोबा झाले तिचं आता. म्हणजे या वयात सुद्धा हे आई जपते. माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती जणांना माहित आहे की आपल्या आईला काय आवडतंय? हातवर करा प्रामाणिकपणे. तुमच्यापैकी किती जणांना माहित आहे की आपल्या आईला काय आवडतंय? म्हातारे असा, तरुण असा, कोणी असं सांगा, किती जणांना माहिती आहे आपल्या आईला काय आवडतंय? याच्या पुढचा प्रश्न आहे, आपल्यापैकी किती जणांनी आपल्या आईला काहीतरी तिच्या आवडीचं बनवून खाऊ घातलंय? किती जणांनी खाऊ घातलंय? काय शाने आहेत रे. माहीत नाही मित्र, तुम्ही कधी केलं न केलं. हे बघा, आता मी एक दवाखाना चालवतोय, माझ्याकडे 150 लोक काम करतात. विठ्ठल लहाने आता गरिबाचा माणूस नाही राहिला आहे. ओके, पण आईवडिलाच्या कृपेनं देवाने मला भरभरून सगळं दिलं आहे. तुम्हाला सांगतो, मी बोलताना बोलून गेलो की मी 150 लोकांना पगार महिन्याला देतो, एवढं मी काम सध्या करतोय. पण दररोज माईचा चहा मी बनवतो. दररोज तिला पाजवतो समोर बसून, तिला विचारतो चहा कसा झालाय. आणि ती कसा झाला मला येत नाही, खरंच मला काहीच येत नाही. मला फक्त कापाकापी करता येते, मला चहा नाही बनवता येत. पण मी बनवतो, कारण मला तिला बनवायचा असतो, माझ्यासाठी बनवतो मी. आणि तिला विचारतो, माझा चहा कसा आहे ग? आणि तिचा चेहरा बघतो मी. मुलांना तुम्हाला सांगतो मित्र, बघा, ती आहे ना एकदम छान झाला मी म्हणते. ती छान असो की नसो, पण ती छान झाला असं म्हणण्याचं माझा चेहरा आहे ना, ते सुरकुत्या पडलेला चेहरा आणि ते हसलेला चेहरा, ही माझी दिवसभराची शक्ती असते. बघा तर एकदा करून बघा, ही शक्ती आहे यार, याच्यामध्ये मजा आहे. मला माहीत नाही तुम्ही किती लोकांना तुम्हाला कळलं, किती लोकांना कळलं नाही. पण एकदा ना कसं असतं, मी आज तुम्हाला सांगेल ना की जेव्हा केव्हा जमेल ना, एकदा आपल्या आईच्या मांडीवर झोपा. किती लोकांना जमते माहीत नाही. मला कधी टेन्शन येत नाही, मी एकदम खुश प्राणी आहे. मला कधी बोर होत नाही, मला कधी टेन्शन येत नाही. पण समजा कधी बोर झालं कधी, तर मी माईच्या मांडीवर जाऊन झोपत असतो. माईच्या मांडीवर जाऊन झोपत असतो. ती अशी डोक्यात हात घालते आणि तिने एक 2-3 मिनटं असं तिनं ते डोक्यात असा हात असा फिरवला, ते माईच्या हाताची जादू आहे मित्र. ती झोप लागून जाते आणि झोपेतून उठल्यानंतर माय हेच लक्षात राहत नाही कुठल्या कारणाने माईच्या मांडीवर मी झोपलो होतो. याला माईचा स्पर्श असं म्हणतात. ही शक्ती त्या हातात आहे, ती जादू आहे. बघा तर एकदा झोपून. आमच्याकडे एक सिस्टीम आहे, आमच्याकडे सगळेच लोक पाया पडतात, मी अर्धा पाया पडतो. पण मी आहे ना असं माईला घट्ट पकडतो. तुम्हाला सांगून मी बोलताना बोलत होतो की मी असे 14.5 तास काम, खाली वर घरात राहतो आणि खाली हॉस्पिटल आहे माझं. त्याच्यानंतर संध्याकाळी 6:30ला मी घरात जात असतो. 6:30ला घरात जाताना असं वाटतं, मी खूप जपणारा प्राणी, मी खूप जपतो स्वतःला. मी दररोज व्यायाम करतो. कुठलीच सवय नाही आयुष्यामध्ये. दारू काय असते माहीत पण नाही, बघितली पण नाही कुठं असते. तर तुम्ही पण कधी नका दारू करा, कधीच व्यसन करू नका, त्याच्यात काही नसतं चांगलं. पण तुम्हाला सांगतो मी की मी स्वतः व्यायाम करतो दररोज व्यायाम करतो. शिस्तीनं जेवतो, शिस्तीनं राहतो, शिस्तीनं झोपतो. पण संध्याकाळी 6:30 वाजता घरात जाताना फुल थकलेला असतो, कारण 14.25 तास बसून काम करत नाही मी. 8 तास ऑपरेशन उभा राहून करतो. त्यामुळे एक शक्ती लागते मला, थकलेला असतो. घरात जाताना दरवाजात बेल वाजली, कधी जर मर्दा माईनं काढला आणि माय सापडली की माईला असा घट्ट पकडत असतो. असा घट्ट पकडतो ना, तुम्हाला सांगतो की घरात जाताना माझे सॉक्स, शूज पण मी काढून इतका थकलेला असतो. आणि माईला असं एक 30-40 सेकंद घट्ट पकडलं, एवढी शक्ती माझ्या शरीरात येते की वाटतं पुन्हा मी 12 तास काम करू शकतो. याला एक भावनिक बंध म्हणतात. हे फक्त आईच्या स्पर्शाने होतं, बाकी कशालाच होत नाही. मी खूप पुस्तकं पाठ केले, खूप शोध लावले, खूप जग फिरलं, पण हा शोध नाही लागला की असं पकडलं की एवढी शक्ती कुठून येते. याला भावनिक बंध असं म्हणतात, याला इमोशनल फॅक्टर म्हणतात, इमोशनल कोएफिशियंट म्हणतात. हा फक्त आपली आई आपल्याला देऊ शकते. म्हणून मी असं नेहमी सांगत असतो ना, खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. आनंदाने राहण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. मी घरामध्ये ना प्रचंड खोडकर माणूस आहे. मी घरामध्ये कधीच सरळ जात नाही, भानगडच अशी आहे. म्हणजे मी बाहेर कसं का असत नाही. तुम्ही जर मला कधी घरात बघितलात ना, हाच डॉक्टर विठ्ठल लहाने कसा म्हणाला. म्हणजे घरामध्ये माझी एंट्री होते तेव्हा माझं वय 4 वर्ष असतं. आता एरवी मी 55 वर्षाचा आहे, पण तिथं मी 4 वर्षाचं वय असतं. मी घरात एंट्री केली की काहीतरी खोडी करणार म्हणजे करणार.
एक दिवशी काय झालं, ही लांबची गोष्ट आहे, 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा घरात गेलो, बेल वाजवली आणि अण्णांनी दरवाजा, माझ्या वडिलांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडला ना तर काहीतरी खोडी करतो हे बापालाही माहीत आहे, माईलाही माहीत आहे, बायकोला माहीत आहे, पोराला माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे मी खोडी करणार म्हणजे करणार. मग ते दरवाजा उघडला की मी असा हात पुढे केला, असा हात पुढे केला की अण्णांच्या लक्षात आलं की हे काहीतरी खोडी करणार पोरग, म्हणून अण्णांनी असा झटका दिला. अण्णांनी झटका दिला खरा, पण अण्णांची धोती माझ्या हातात आली, अण्णांची धोती फेटली. जे फिटली म्हणजे अर्धीच फिटली, पण बाप जे चिडला माझ्यावर, तुम्हाला काय सांगू आणि काय नाही. आता चिडला म्हणजे अण्णा मारायला लागले मला. म्हणजे बघा ना, मी 48-49 वर्षाचा, बाप माझा 55 वर्षाचा, पण अण्णा मला मारायला लागले. पण अण्णाने मी कसला ऐकतो, मी जे पळालो की नाही, इतका जोरात पळालो की माय होती किचनमध्ये स्वयंपाकघरात, तिच्या पाठीमागे जाऊन लपलो आणि तिला म्हटलं, माय बघ ग अण्णा उगीच मारायलेत. अण्णांची खोडी केली, माईला बोललोच नाही. खडूस माणूस आहे आपण, असं काही बोललोच नाही. मग अण्णा असे पळत पळत दरवाजा आले ना किचनमध्ये मला मारायला, की माय माझी अण्णांना कच्च भांडायला लागली. तुम्हाला कळतं का, एवढा मोठा डॉक्टर आहे त्याला तुम्ही मारताय कसे. तुम्हाला सांगू का की ह्या लुटूपुटूच्या जगण्यामध्ये, ह्या खोट्या खोट्या भांडण्यामध्ये जे घरात प्रेम आहे ना, जगात कुठेच नाही हो. काय लागतं तुम्हाला सांगतो, काय लागतं. बघा, माझी माय नऊवारी लुगडं घालायची, आजही नऊवारी लुगडे घालते. माझे अण्णा धोती घालायचे, शेवटपर्यंत धोतीच घालायचे. अगोदर आम्ही गरीब असताना एक धोती मिळायची, एखादं लुगडं मिळायचं, फाटके लुगडे मिळायचे किंवा फाटके धोतर असायचे. आता काय झालंय, थोडेसे महागाचे जास्त धोती किंवा जास्त लुगडे असतील, इतकाच फरक पडला आहे ना, बाकी फरक पडला नाही ना. पण तुम्हाला सांगतो की श्रीमंती झाली म्हणजे सगळंच बदलत नसतं. ओके, श्रीमंतीने काही विकत घेता येत नाही. जे भावनिक बंध आहेत ना, जे नातं आहे ना, हे श्रीमंतीने विकत घेता येत नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतो ना की घरामध्ये खूप काही गिल दिलं, TV दिला, हे दिलं, ते दिलं, ह्या म्हणजे माणूस सगळं काही मिळालं असं नाही. एक बंध मिळाला पाहिजे, एक भावनिक बंध मिळाला पाहिजे.